नमस्कार. सांगलीमध्ये राम मंदिर चौकामध्ये नागराजाचं मंदिर आहे आणि आज नागपंचमीच्या निमित्तानं या ठिकाणी खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतोय. या ठिकाणी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे या ठिकाणी जे नागराजाला वाहणारं जे दूध आहे, कारण अनेक परंपरेपासून चालत आलेली जी परंपरा आहे ती म्हणजे नागाला दूध आणि लाह्या वाहणं. हे दूध जे वाहिलं जातं आहे ते शेकडो लिटर दूध काही वर्षांपूर्वी गटारामध्ये जात होतं, परंतु इथल्या काही ट्रस्टीने निर्णय घेतला की या नागराजावर वाहिलं जाणारं दूध आहे ते संकलित करून तेच प्रसाद म्हणून या भाविकांना वाटलं जावं. अशा तऱ्हेचा निर्णय, खूप चांगला निर्णय, सामाजिक निर्णय या ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर काही या ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. किती वर्षांची परंपरा या नागराज मंदिराला आहे आणि आताचा जो निर्णय आहे की दूध जे संकलित होत आहे ते गटारामध्ये न जाता लोकांच्या मुखामध्ये जावं? हो, बरोबर. मी भाऊसाहेब माळी. हा 100 वर्षापासून परंपरा चाललेली आहे. हा एक 10 वर्ष झालं दुधाचा प्रकार हे उपक्रम आम्ही राबवत आहोत. काय सांगशील? सर नमस्कार, मी दिगंबर माळी. 2016 साली आम्ही हा उपक्रम चालू केला. 2016 साली आमच्यातल्याच तरुणांनी निर्णय घेतला की दरवर्षी जवळपास 2,500 ते 3,000 लिटर दूध असंच गटरीमधून वाहत जात होतं आणि आमच्या इथल्या मोठ्या दादांनी, ट्रस्टींनी, ज्याच्यामध्ये भाऊसाहेब माळे असतील, धनु माळे असतील, विलास माळे असतील, स्वर्गीय DT माळे असेल, या सर्वांनी आम्हाला त्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे दरवर्षी दूध जायचं मूर्तीवरून वाया, ते आम्ही सुरुवातीला एका याच्या कंटेनरमध्ये आपण कलेक्ट करतो आणि त्यानंतर ते आपण गरम करून मसाले दूध करून आपण इथे येणाऱ्या सर्व भाविकांना वाटतो. असं जवळपास आपण दरवर्षी 15,000 ते 12,000 ग्लासेस दूध आपण डिस्ट्रीब्यूट करतो आहे आणि आमच्या सर्व ट्रस्टींचे आम्ही आभारी आहोत आणि गेले कंटिन्यू 10 वर्ष आपण हे उपक्रम राबवतो. आणखी काही तरुण मुलं आहेत, कारण ही जी संकल्पना राबवली जाते ती खऱ्या अर्थानं तरुणांचा हा निर्णय आहे आणि काही तरुण आहेत आपल्याबरोबर, आपण त्याच्याशी बोलूया. काय आताचे जे कार्यक्रम आहे त्याची रूपरेषा कशी आहे? नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ माळी. इथं आम्ही गेली म्हणजे आम्ही जेव्हापासून लहान आहे तेव्हापासून आम्ही इथं सगळेजण ह्या कार्यक्रमासाठी एकत्र येतो. तर समोर आमची माळी गल्ली म्हणून आहे, 3 गल्ल्या आहेत. 3 गल्लीतली सर्व वर्ग सगळे इथं असतात. म्हणजे आमची जवळजवळ 3री पिढी इथंच सगळेजण मंडळात एकत्र येऊन कष्ट येऊन काम करतात आणि सगळ्यांचं सहकार्य लाभतं. म्हणजे त्याचं वय 40-45 असू दे, 50 असू दे, ते आजकालचे 15 ते 16 वर्षाच्या मुलापर्यंत सगळे आमच्या मंडळात आहेत आणि सगळेजण आपल्या परीने योगदान करतात. कोण श्रमदान करतं, कोणाला देणगी द्यायची असते देणगी देतात. आम्हाला जे काही दुधासाठी किंवा प्रसादासाठी देणगी लागते सगळे आम्हाला आदल्या दिवशी सगळी स्वतःहून पोहोचते. आम्ही आजपर्यंत कधीही वर्गणी मागण्यासाठी गल्लीत फिरलेलं नाही किंवा कुठेही फिरलेलं नाही आहे. सगळी स्वतःहून वर्गणी आमच्यापर्यंत पोहोचवते. दुधाचं जे संकलन केलं जातं आहे पुन्हा तेच दूध लोकांसाठी वाटलं जातं आहे, कारण जे गटारामध्ये वाया जाणारं जे दूध होतं त्याचा एक चांगला उपयोग लोकांच्यासाठी प्रसाद म्हणून केला जातो. ही संकल्पना कशी सुचली? आम्ही लहानपणी बघत होतो की दूध जे नागोबार दूध वाहत होते, आधी मंदिर पुढं होतं तर त्या साईडला एक गटार होती आणि त्या गटरीतनं दूध वाहत जायचं आणि ते तसंच आम्हाला 7 ते 8 दिवस गटरीत दूध दिसत होतं. गटरीतच राहते आणि त्याचा वास येत होता, कोमट वास येत होता. त्याच्यानंतर आमच्यातलाच एक तरुण मुलाने आम्ही विचार केला की ह्याचं काय तर आपण करायला पाहिजे, हे दूध असं वाया जाता नाही. तर आम्ही तरुण मुलांनी विचार केला, आमच्या ट्रस्टींना, आमच्या मंडळाकडे गेलो, त्यांना सांगितलं आपण ह्यावर काय तर उपाय काढूया. त्यांनी म्हणले विचार करा काय होऊ शकतं का. तर पहिल्या वर्षी आम्ही ट्राय केलं, कंटेनरमध्ये वर एक छोटी नागोबाची मूर्ती ठेवून त्यावर दूध विसर्जित करून ते खालनं चावीनं साईडला घेऊन त्याचं गरम करून हे करणं. तर पहिल्या वर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, खूप लोकांकडनं सपोर्ट आला. तर यासाठी सगळ्यांनी मग प्रोत्साहन दिलं आणि ही गोष्ट आता आम्ही चांगल्या प्रमाणात करतोय. पहिल्या वर्षी आम्ही 3,000 ते 4,000 ग्लासेस दूध वाटलेलं होतं, तर आता आम्ही जवळजवळ 12,000 ते 15,000 ग्लासेस दरवर्षी दूध वाटतो. दिगंबर, काय सांगशील, कारण ही जी परंपरेने चालत आलेली ज्या प्रथा आहेत ज्या बाबा लोकांसाठी खऱ्या अर्थानं उपयोगाच्या नाही आहेत, परंतु त्याचा सदुपयोग लोकांसाठी होऊ शकतो, हे निर्णय कितपत गेले सगळ्यात महत्त्वाचं आपण लोकांशी अप्रोच कसं करतोय, मोठ्या लोकांशी कसं अप्रोच करतोय आणि त्यानंतर आपली समज आपण कसं लोकांसमोर मांडतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आमच्यातले बरेच लोक चांगल्या विचारांच्या मागे, चांगल्या लोकांच्या मागे, जसे की दाभोळकर सर असतील किंवा यांच्याकडून आम्ही इन्स्पिरेशन घेऊन त्या गोष्टींमधून आम्ही शिकत राहून थोड्या गोष्टी आम्ही समाजाशी डायलॉग ठेवून ह्या गोष्टी पुढे करत गेलो. धन्यवाद. नक्कीच या निमित्तानं खूप चांगला एक समाजोपयोगी कार्यक्रम या नागराज मंडळाच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं हातामध्ये घेण्यात आलेला आहे आणि गेले 2000
2016पासून हा निर्णय घेतलेला आहे आणि चांगला निर्णय आहे. कारण नागराजावर वाहिलं जाणारे जे दूध आहे ते गटारांमधून वाहत होतं आणि त्याचा कुठंतरी सदुपयोग झाला पाहिजे. गोरगरीब मुलं असतील, येणारे भाविक असतील, त्यांना ते दूध त्यांच्यापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते दूध एकत्रित करून ते गरम करून त्यामध्ये मसाला टाकून ते मसाले दूध म्हणून तो प्रसाद म्हणून या भाविकांना दिला जातोय. यामध्ये पाठीमागं चांगला एक उद्देश, समाजोपयोगी उद्देश या ट्रस्टचा आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही अशा तऱ्हेचे चांगले निर्णय या ट्रस्टच्या वतीनं घेतले जाणार आहेत. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.